नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बटाट्याची खूप स्पेशल भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी छोट्या मुलांनाच काय सर्वांनाच खूप आवडणारी भाजी आहे आणि ही खूप आपण स्पेशल बनवलेली आहे। चवीला म्हणाल तर खूपच अप्रतिम लागते आणि आपण जेव्हा ताटामध्ये साईडला सुकी भाजी बनवतो ना, तर त्यावेळेस तुम्ही ही नक्की भाजी ट्राय करा आणि टिफिनला तर उत्तम पर्याय आहे। खूपच आपली भाजी चटपटीत आणि टेस्टी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे। मी अगोदरच बटाटे उकडून ठेवलेले आहेत। आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत। व्हिडिओ खूप छोटा आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। आता आपण कढईमध्ये तेल घालून मोहरी, जिरे, कढीपत्ता तडतडला की मस्त 2 कांदे कट करून टाकलेले आहेत आणि या भाजीसाठी शक्यतोवर कांदा जास्त घालायचा, म्हणजे भाजीला आहे ना चव खूप छान येते। आणि आता आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत। ही भाजी आपण तिखट कमी बनवली आहे, कारण एकदम छोट्या मुलांना जेव्हा आपण बनवतो ना, तर आपण तिखट कमीच बनवतो भाज्या। आता हा कांदा जो आहे ना, आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता आपण कांदा परतल्यानंतर 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे आणि आता थोडीशी हळद घालून आपण छान परतून घेतलेलं आहे। नंतर आपण घातलेला आहे मॅगी मसाला आणि आपण छोट्या मुलांसाठी जेव्हा भाज्या बनवतो ना, तर शक्यतोवर भाज्यांमध्ये आपण जेव्हा मॅगी मसाला टाकतो ना, तर त्या भाज्यांची चव खरंच अप्रतिम लागते आणि मुलांना असा फ्लेवर खूप आवडतो आणि भाजीला खरंच चव खूपच छान येते। तर आता आपण हे मसाला आणि हळद टाकल्यानंतर छान परतून घेतलेला आहे। आपला ऑलरेडी कांदासुद्धा छान परतलेला आहे। आता आपण वरतून उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत आणि आता छान आपण परतून घेत आहेत। शक्यतोवर आपण जेव्हा अशी बटाट्याची सुकी भाजी बनवतो ना, तर तेव्हा त्या फोडी आहेत ना थोड्याशा मोठ्या ठेवल्या का ही भाजी दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि खाणाऱ्यांना सुद्धा जरा त्या फोडी अशा खायला मजा येते। तर आता आपली भाजी आपण असंच 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवलेली होती। आता आपण सर्वात शेवटी वरतून घातलेली आहे कोथिंबीर आणि आपली चटपटीत टेस्टी भाजी अशी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। तुम्हाला ही भाजी पाहून कळलेच असेल की भाजी खरंच किती टेस्टी झाली असेल आणि खरंच ही भाजी चवीला एवढी अप्रतिम लागते ना, तर तुम्ही नक्की ही भाजी एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही या पद्धतीने भाजी बनवलेली तुमची भाजी चवीला कशी लागली। तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे। आणखी नाही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।